नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. दोस्तांनो, आज सुद्धा आपला विषय आहे तो राजस्थानचा विषय आहे. या व्हिडिओचं हेडिंग बघून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल की नेमका हा विषय काय बाबा. तरुण तुर्क आणि म्हातारे यात्रा हे नाटक एकेकाळी गाजलेलं होतं. मराठी रंगभूमीवर त्याचे असंख्य प्रयोग झाले आणि त्यामध्ये मधुकर तोरडमल यांनी जी भूमिका केली होती ती प्राध्यापकाची भूमिका होती. आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक दोन पिढ्यांमधलं अंतर आणि त्यामधनं एक विनोदाच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टी मांडल्या होत्या. तो विषय, त्याचा संदर्भ संपूर्णपणे वेगळा होता. पण आज आपल्याला बोलायचं ते तरुण तुर्क म्हणजे यंग टर्क्स हे काँग्रेसमध्ये होते एकेकाळी. मग राजस्थानचा त्याचा संबंध काय? तर तो संबंध दोस्तांनो असा आहे की राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस काय चालू आहे. अशोक गेहलोत हे 69-70 वर्षांचे मुख्यमंत्री आहेत. राजीव गांधींचे सहकारी होते त्यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद सांभाळलं. मुख्यमंत्रीपदाची तिसरी टर्म आहे त्यांची. आणि गुजरातपासून वेगवेगळ्या राज्यांचं प्रभारीपद सुद्धा त्यांनी भूषवलं आणि अतिशय समर्थ असे काँग्रेस नेते आहेत. म्हणजे काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पुन्हा सत्तेवरती येण्याचा पराक्रम सुद्धा त्यांनी केलेला आहे. ते केवळ एकटेच असा पराक्रम करण्यात असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण जिद्द न हरपता काम करून पुन्हा सत्तेवरती आहे. आता केवळ अशोक गेहलोत यांच्यामुळे पुन्हा यावेळी सत्ता मिळाली का काँग्रेसला? तर अजिबात नाही. सचिन पायलट यांची कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाची होती, कारण ते प्रदेशाध्यक्ष होते. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत आणि शिवाय राहुल गांधी या तिघांच्या करामतीमुळे राजस्थानमध्ये सत्ता मिळाली. जशी सत्ता काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मिळाली होती, जशी सत्ता काँग्रेसला छत्तीसगड, त्यापैकी मध्य प्रदेश काँग्रेसच्या हातातून गेलं. तिथे कमलनाथ हे मुख्यमंत्री होते, तेही वयाने जास्त आहेत. आणि तिथे ज्योतिरादित्य शिंदे यांना वाटत होतं की आपण मुख्यमंत्री व्हावं. ज्योतिरादित्य शिंदे हे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात. ते राहुल गांधी यांच्या जवळचे ज्योतिरादित्य आणि सचिन पायलट दोघे. परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेशात फरक असा आहे की मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य यांना प्रदेशाध्यक्षपद देऊ केलं, पण त्यांना मुख्यमंत्री पदच हवं. आणि बहुसंख्य आमदारांची इच्छा होती की कमलनाथ यांनी हे पद भूषवावं. पण कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा कामगिरी केली आणि म्हणूनच सत्ता मिळाली. कमलनाथ यांना केंद्रामध्ये सरकारमधला केंद्रीय मंत्री म्हणून खूप मोठा अनुभव आहे. मला आठवते की WTO मधल्या वाटाघाटीमध्ये सुद्धा UPA त्यांच्या त्यावेळी व्यापार मंत्री म्हणून सुद्धा, वाणिज्य मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि अनेक खाती त्यांनी सांभाळली, समर्थपणे सांभाळली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ज्योतिरादित्य नाराज झाले. पण त्यावेळी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी काही टिप्पणी केली होती की दोघांमध्ये संबंध चांगले आहेत आणि ज्योतिरादित्य यांना सुद्धा पुढे संधी मिळेल असंही त्यांनी सुचवलं होतं. दोघांचे हसत असे फोटो राहुल गांधी यांच्या सोबत ते प्रसिद्ध झाले होते. ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झाले. आणि त्यावेळीच असं स्पष्ट करण्यात आलं होतं की पुढची जी निवडणूक होईल किंवा पुढे भविष्य काळामध्ये राजस्थानचं नेतृत्व हे सचिन पायलट हेच करते असं स्पष्ट केलं होतं. सचिन पायलट तिथे का मुख्यमंत्री झाले नाही? तर राजस्थानमध्ये बहुसंख्य आमदारांचा अशोक गेहलोत यांना पाठिंबा होता. समजा असं धरा की सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य दोघांनाही जेव्हा मुख्यमंत्री केलं असतं तर कदाचित त्यांचंही सरकार कोसळलं असतं काही दिवसांनी, कारण बहुसंख्य आमदारांनी नंतर. त्यामुळे याबाबत राहुल गांधी यांना किती दोष द्यायचा आणि स्थानिक नेतृत्वाला किती दोष द्यायचा हा प्रश्न आहे. आता राजस्थानचा जो सगळ्यात तिढा जो आहे तो अजून सुटलेला नाही. राजस्थानमधनं पायलट यांनी बंड केल्यानंतर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संरक्षणाखाली असलेल्या पोलिसांमध्ये त्यांचे जे बंडखोर आमदार, जे 20-22 आमदार तिथे हरियाणामध्ये तळ ठोकून आहे.
आणि अशोक गेहलोत म्हणतात की माझ्याकडे बहुमत आहे. त्यांनी आणखीन काही लोक जे आहेत छोट्या पक्षाचे, त्यापैकी एक छोटा पक्ष आहे त्यातले आमदार आपल्याला ते पाठिंबा देत आहेत असं जाहीर केलेलं आहे. शिवाय अपक्ष आणि आणखीन काही छोटे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि एकूण 109 लोक आपल्या पाठीमागे आहेत. 200 जणांच्या विधानसभेमध्ये मला बहुमत आहे, अजूनही मला बहुमत आहे असं ते सांगतायत. आणि त्याच वेळी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत CP जोशी हे खूप ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी या बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली की जेव्हा 2 बैठका बोलवल्या होत्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून अशोक गेहलोत यांनी, त्याला आपण हजर राहिला नाही, तर यासंबंधी काही खुलासा मागणारी अशी नोटीस त्यांनी पाठवली. आणि नोटिसीला उत्तर देण्यासाठी त्यांनी जी मुदत दिली ती खूप कमी मुदत आहे अशी या आमदारांची तक्रार होती. शिवाय आमदारांचं असं म्हणणं होतं की आम्ही काही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो नाही, आम्ही काँग्रेस पक्षामध्येच आहोत, अजून आम्ही काहीच केलं नाही बेशिस्तीचं काम. तेव्हा ही नोटीस का पाठवण्यात आली आहे आणि ही नोटीस पाठवण्याचा अधिकार हा विधानसभाध्यक्षांना आहे का असंही त्यांनी म्हटलं. असं त्यांनी म्हटल्यानंतर जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा दोन्ही बाजूच्या वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाली आणि आता कोर्टाने येत्या काही दिवसामध्ये म्हणजे शुक्रवारी या संबंधीचा निर्णय देण्याचं राजस्थान उच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही शुक्रवारी काय तो निर्णय देऊ. विधानसभाध्यक्षांचं म्हणणं असं आहे की माझ्या प्रांगणात हा माझा अधिकार आहे की कोणाला नोटीस पाठवायची, काय करायचं, कारण हे आमदार आहेत ते विधिमंडळाच्या कक्षेत त्यांचे जे काही काम येतं त्याबाबत माझा अधिकार चालतो अशी मागची काही जजमेंट्स त्यांनी उद्धृत केली आणि सांगितलं की आज पत्रकार परिषद सुद्धा घेतली CP जोशीने, ती घ्यायला पाहिजे होती का नाही याबद्दल सुद्धा 2 मतांतरं आहेत, असू शकतात. सामान्यतः विधानसभाध्यक्षांनी मीडियासमोर जाऊ नये, संघर्षाचा पवित्रा घेऊ नये, काय असेल ते आपलं जजमेंट द्यावं, काय असेल ते कारवाई करावी, पण पत्रकारांपुढे जाण्याचं तसं कारण नाही असं माझं मत आहे. ठीक आहे, ते प्रेस पुढे आले, एका चॅनलला त्यांनी मुलाखत सुद्धा दिली आणि त्यांचं म्हणणं आहे की मी सर्वोच्च न्यायालयाचा मी आदर करतो, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा विधिमंडळाची जी कार्यकक्षा आहे त्यामध्ये माझा जो काय अधिकार चालतो तो मला अधिकार चालवू द्यावा, तुम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते न्यायालयात गेले, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. आता तिथे काय ठरतं हे बघायचं. त्यापूर्वी अशोक गेहलोत यांची व्यूहरचना अशी होती की विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्यायचा लवकरात लवकर आणि मग त्यावेळी या बंडखोर आमदारांची भूमिका काय असेल ते जर स्पष्ट केलं, त्यांनी जर गेहलोत यांना पाठिंबा दिला नाही, त्यांच्या बाजूने मतदान केलं नाही, तर मग त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते असंही आहे. आणि ती अपात्रतेची कारवाई केली गेली तर गेहलोत यांना कदाचित वाटत असेल की त्यामुळे आपलं सरकार आणखीन बळकट होईल आणि हे बंड कदाचित शमेल किंवा बाकीचे बंडखोर शांत होतील किंवा त्या भीतीमुळे ते कदाचित सचिन पायलट गटाकडून गेहलोत गटाकडे येईल असा त्यांचा एकूण असा त्यांचा हिशोब असेल. जे काही असेल ते असेल ते थोड्या दिवसामध्ये स्पष्ट होईल. पण माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या बाबतीत सचिन पायलट समोर येऊन, मीडियासमोर येऊन, कार्यकर्त्यांसमोर येऊन, सामान्य कार्यकर्त्यांसमोर येऊन, लोकांसमोर येऊन काहीही बोललेले नाही. सचिन पायलट यांना आपली भूमिका मांडायला काय हरकत होती, का नाही मांडत, का बाहेर येत नाही, हा एक प्रश्न आहे. ते तरुण तडफदार नेते आहेत. त्यांचा असा दावा आहे की माझ्या प्रयत्नांमुळे, मी 5 वर्ष प्रयत्न केल्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळाली. आणि ते असं म्हणतायत, त्यांनी 1-2 चॅनलला मुलाखती दिल्या, म्हणजे त्यांचे कोट आहे, प्रत्यक्ष त्यांची मुलाखत दाखवली नाही, पण त्यांनी असं सांगितलं की मला पक्ष सोडून जायचंच नाहीये, मी अजून काहीही निर्णय घेतला नाही, कदाचित कुठलीही कारवाई होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ला घेऊन त्यांनी ही भूमिका जाहीर केली असेल. परंतु सचिन पायलट यांच्या ज्या भूमिकेमागे काही तात्विक त्याला काही अधिष्ठान आहे का, तर तसं तात्विक अधिष्ठान काही दिसत नाही. तो का बंड केलंय, तुमची भूमिका काय,
अशोक गेहलोत यांची काही सामाजिक आर्थिक धोरणं तुम्हाला मान्य नाही आहेत का? तुम्हाला त्यांनी अमुक अमुक कार्यक्रम जाहीर करायला पाहिजे होता, किंवा कोरोनाबाबत त्यांचं धोरण चुकलं असं काही आहे का? अशा बाबत काही मतभेद आहे का तुमचा? तुमच्या आमदारांची काही कामं होत नाहीत का, किंवा त्यांच्या काही भूमिका आहेत का? तर तसं काहीच नाही आहे, काहीही जाहीर केलेलं नाही ते. आणि दुसरीकडे अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत की अशोक गेहलोत यांच्याचकडचे ज्यांच्या सभासद आमदार त्यापैकी एकाने ते सांगितलं की ऑन कॅमेराने सांगितलं की मला 35 कोटी रुपये देऊ केले होते. हा आमदार अगोदर असं म्हणाला होता की तुम्ही म्हणाल ती रक्कम सांगा, मी तेवढे पैसे तुम्हाला देतो, पण तुम्ही माझ्या बाजूला या, असं मला सांगण्यात आलं होतं. आता याबाबत बदनामीची नोटीस सचिन पायलट त्यांना पाठवत आहेत. कदाचित तोही भटला कोर्टात जाईल. परंतु एका आमदारांनी जाहीरपणे असं वक्तव्य केलं. अशोक गेहलोत हे स्वतः म्हणाले की 30-35 कोटी रुपये किंवा मोठ्या रकमा 20-25 कोटी रुपये देऊ केल्या जात आहे. याचा अर्थ केवळ आणि केवळ पैशाचं राजकारण हे आहे, आणि पैसे देऊन आपल्या बाजूला लोक वळवणं हाच याच्यातला भाग आहे. आणि याचं उद्दिष्ट काय, तर मला मुख्यमंत्री व्हायचं एवढं सचिन पायलट यांचं उद्दिष्ट आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची गोष्ट बघू आपण. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला त्यापूर्वीची आणि त्याच्या अगोदर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये ज्योतिरादित्य यांनी काय भाषणं केली होती ती आठवा. मी स्वतः त्यांची 2 भाषणं टेलिव्हिजनवरती ऐकलीत, मला आठवत आहेत. अतिशय प्रभावी भाषणं, मुद्देसूद भाषणं, लोकांशी उत्तम संवाद. आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात सुद्धा त्यांना बोलवलं होतं आणि तिथेही त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी जबरदस्त हल्ला चढवला मोदी सरकारवर. मोदी सरकारची नोटाबंदी असेल, GST असेल, बेरोजगारीवरती त्यांनी काही केलं नाही ते असेल, या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी अक्षरशः घणाघाती आरोप केले. सर्जिकल स्ट्राईक असेल, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला आळा घालण्यात आलेलं अपयश असेल, काळा पैसा आणण्यात आलेलं अपयश असेल, हे सर्व मुद्दे त्यांनी व्यवस्थित मांडून जबरदस्त हल्ला चढवला होता. माझ्या एका स्नेहाने मला त्यांचा टाइम्समध्ये आलेला लेखही त्याची आठवण सांगितली की गेल्या वर्षी त्यांनी एक लेख लिहिला होता टाइम्समध्ये आणि त्यामध्ये खूप आरोप केले होते मोदी सरकारवर. एवढंच नव्हे तर पैशाची किंवा अन्य आमिष दाखवून काँग्रेस किंवा अन्य पक्षातली आमदार असतील, खासदार असतील, ते कसे आणले जात आहेत भाजपमध्ये याचाही उल्लेख त्या लेखामध्ये होता. आणि असा लेख लिहिणारा हा सद्गृहस्थ हा थेट भाजपमध्ये जातो. त्यांना असं वाटतं की त्यांची ही भाषणं, त्यांचे लेख लोकांच्या लक्षात राहणार नाही. तात्विक काय भूमिका होती, केवळ मला मुख्यमंत्री बनवलं नाही हाच मुद्दा होता. मग मुख्यमंत्री ते बनले नाहीत तर त्यांना सगळ्यांचा पाठिंबा होता का? त्यांना कमलनाथ यांचा विरोध होता, दिग्विजय सिंग यांचा त्यांना विरोध होता आणि अन्य जे तिथले मध्य प्रदेशमधले गट आहेत तेही त्यांच्या मागे नव्हते. तरी सुद्धा मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मुळात असा ऐकिवाद नव्हतं की त्यांनी प्रचंड प्रयत्न केले मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष निवडून आले. काही ठिकाणी भाषणं जरूर केली, पण संघटनात्मक बांधणीचं काम जे सचिन पायलट यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं ते. पण ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल तसा ऐकिवाद नव्हतं. पण त्यांचं प्रभाव क्षेत्र मध्य प्रदेशचे ते काही मोठे नेते नाहीत, ते एका विशिष्ट ग्वाल्हेर गुणा या पट्ट्यातले ते नेते आहेत. चंबलचं खोरं वगैरे जे आहे ते, त्याच्या पलीकडे त्यांचा अख्ख्या मध्य प्रदेशमध्ये त्यांचा इम्पॅक्ट आहे अशातला भाग नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजी विजयाराजे शिंदे या जनसंघानंतर भाजपमध्ये होत्या, भाजपच्या त्या उपाध्यक्ष होत्या. त्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या, पण 10 वर्षातच त्यांनी भारतीय जनसंघामध्ये प्रवेश केला आणि पुढे भाजपमध्ये त्या होत्याच. माधवराव शिंदे हे ज्योतिरादित्यांचे वडील, ते सुरुवातीला जनसंघामध्ये होते पण लगेच ते काँग्रेसमध्ये गेले. मी सत्ता बदलती म्हणून असं नाही, ते लगेच काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी काँग्रेसचे विचार आत्मसात केले. राजीव गांधी यांच्या निकटचे सहकारी आणि अतिशय उत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. अत्यंत उत्कृष्ट नेते होते.
सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी उत्तम संबंध होते, त्यांचे लोकप्रिय नेते होते, त्यांना एक करिश्मा होता आणि कदाचित ते हयात असते तर देशाचेही पंतप्रधान होऊ शकले असते ते. पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि ज्योतिरादित्य शिंदे हे त्यांचे वारसदार हे पक्षामध्ये त्यांना अनेक संधी मिळाली. ज्याप्रमाणे राजेश पायलट यांचे चिरंजीव, राजेश पायलट हे झुंजार नेते होते, त्यांचे चिरंजीव म्हणजे सचिन पायलट, त्यांना खूप संधी मिळाली. ज्योतिरादित्य शिंदे यांना खूप चांगली संधी मिळाली, केंद्रामध्ये मंत्रिपदे मिळाली त्यांना. आता ज्योतिरादित्य यांचा मतभेद काय होता, तर त्यांचा मतभेद असा होता की राज्यसभेचं जी निवडणूक होणार होती, मला तर तिकीट द्या पण पहिल्या पसंतीची मतं सुद्धा मला मिळाली पाहिजे. त्या बाबतीत दिग्विजय सिंग यांनी त्यांच्यावर मात केली. दिग्विजय सिंग यांना तिकीट मिळालं आणि तिथून मतभेदाची ठिणगी पडली. त्यानंतर कमलनाथ सरकारवरती अप्रत्यक्षपणे टीकाही करत होते, वेगवेगळ्या प्रकारे टीका करत होते. काही वेळा त्यांनी ट्विट्स केली अशी की जी काँग्रेसच्या विचारांना धरून होती, विशेषतः 370व्या कलमासंबंधी. तेव्हाही लोकांनी अशी शक्यता व्यक्त केली होती की हे ग्रस्त आता भारतीय जनता पक्षामध्ये जाणार. तेव्हा ते नाही म्हणून सांगितलं मी काही जाणार नाही, पण ते गेले. याच्यामध्ये केवळ आणि केवळ आपल्याला राज्यसभेचं तिकीट मिळावं, ते सुरक्षित अशा प्रकारे तिकीट असावं की आपला विजय होईलच, हाच मतभेदाचा मुद्दा होता. दोघांच्या मतभेदाचा मुद्दा वैचारिक नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे दोघंही तरुण तुर्क राहुल गांधींची ज्या यंग ब्रिगेडमधले हे सहकारीच आहेत. ज्याप्रमाणे हरियाणामध्ये भूपेंद्र हुडा यांचे चिरंजीव दीपिंदर सिंग हुडा हे राहुल गांधींच्या ब्रिगेडमधले, RPN सिंग हे राहुल गांधींच्या ब्रिगेडमधले, शीला दीक्षितांचे चिरंजीव संदीप दीक्षित हे त्यांच्या जवळचे, काही काळ जवळ होते त्यांच्या. असे अनेक तरुण राहुल गांधींनी जमा केले. राजीव सातव हे अजूनही राहुल गांधींच्या जवळ आहेत, ते महाराष्ट्रातले आहेत. गुजरातमधली त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली होती काँग्रेसच्या एकूण निवडणुकीच्या बाबत. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की या यंग ब्रिगेडमध्ये दोघं जण आता फुटलेले, ठळकपणे दोघं जण फुटले. एकामुळे मध्य प्रदेशमधली सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आता जरी अशोक गेहलोत यांचं आसन सुरक्षित वाटत असलं तरी नजीकच्या भविष्यकाळात काय होईल सांगता येत नाही. त्यांची राजवट अस्थिर करण्याचं जे काम आहे ते मात्र सचिन पायलट यांनी केलेलं आहे. आता सचिन पायलट प्रत्यक्ष पक्ष सोडतात का स्वतंत्र पक्ष काढतात हे माहिती नाही, परंतु या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पक्षाचं अप्रत्यक्ष सहाय्य आहे हे नक्की आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा पुरावा काय, तर राजकारणामध्ये अशा गोष्टींचे पुरावे देता येत नाही, आपल्याला अंदाज बांधता येतो आणि त्यावरून स्पष्टपणे सांगता येईल की हे त्यांना भाजपचं सहाय्य आहे. भाजपचं याच्यात काहीच चुकलेलं नाही. भारतीय जनता पक्ष म्हणणारच की काँग्रेसचे बडे बडे नेते जर आमच्याकडे आले तर आम्हाला हवंच आहे, आम्हाला एक्सपांड व्हायचं आहे, आम्हाला विस्तार करायचा आहे. काँग्रेस पक्षामध्ये ऐक्य टिकवण्यामध्ये श्रेष्ठीनं आलेल्या अपयशाच्या बद्दल आपल्याला बोलायचं. पण इथे मूळ विषय जो आहे तो तरुण तुर्कांचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एकेकाळी म्हणजे 1960च्या दशकाच्या उत्तराला ज्यावेळी लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या 66 साली, तेव्हा त्यांना गुडी गुडी असं संबोधलं जातं. म्हणजे केवळ नेहरूंची कन्या यांना काय येते अशा प्रकारची टीका, अत्यंत वाईट प्रकारची टीका तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष करत होते. वास्तविक माहिती आणि नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून, प्रसारण खात्याच्या मंत्री म्हणून इंदिरा गांधींची कारकीर्द गाजली होती शास्त्रींच्या मंत्रिमंडळात. काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता, तरी सुद्धा त्यांच्यावरती अशी टीका केली हे चुकीचं होतं. पण ती टीका केली, लोहियांसारख्या लोकांनी त्यांच्यावरती त्यावेळी टीका केली होती. आता मुद्दा असा आहे की 66 साली इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तर 67 साली 6-7 राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. शिवाय काँग्रेसचे बडे बडे नेते अतुल्य घोष असतील, पटनाईक असतील,
निजलिंगप्पा असतील, सका पाटील असतील यांचा पराभव झाला. निजलिंगप्पा हे तर काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली अंतर्गत की हे काय चाललंय, हे कशामुळे झाले. तेव्हा काँग्रेसमध्ये चंद्रशेखर, जे पुढे पंतप्रधान झाले देशाचे, जनता पक्षाचे अध्यक्ष होते, प्रजा समाजवादी पक्षाचे मूळ नेते होते ते, आणि ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी. प्रजा समाजवादी पक्षानंतर काँग्रेसमध्ये आले. ते सगळे तरुण मंडळी होते. म्हणजे कोण होते? चंद्रशेखर, कृष्णकांत, मोहनधारी आपल्या महाराष्ट्राचे पुण्याचे, चंद्रजित यादव, शशीभूषण हे त्यावेळी तरुण तडफदार नेते होते काँग्रेसमध्ये. त्यापैकी चंद्रजित यादव हे तर विचाराने कम्युनिस्ट होते. आपल्याला तरुणांना कदाचित माहिती नसेल की काँग्रेसमध्ये त्यावेळी मोहन कुमार मंगल असतील, के डी मालवीय असतील, चंद्रजित यादव असतील, हे कम्युनिस्ट विचाराचे डावे लोक जे आहेत ते काँग्रेसमध्ये आले. आणि काँग्रेसला एक डाव्या विचाराचा एक काँग्रेसला एक चेहरा असावा अशा आग्रहातनं ते काँग्रेसमध्ये आले. काही त्याच्या आगेमागेच असंही म्हटलं जात होतं की काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांनी काही राज्यामध्ये संयुक्तपणे सरकार स्थापन केलं पाहिजे असा आग्रह कोणी धरला होता? मी तुम्हाला सांगतो की जे राष्ट्रपती झाले पुढे, ज्या झैलसिंगांनी अशी मागणी केली. झैलसिंगांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की असं व्हायला पाहिजे. आणि के डी मालवीय वगैरे यांचं हे म्हणणंच होतं. आणि त्याच वेळी काँग्रेसमधला जो उजव्या विचारांचा गट होता, म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये दोन प्रवाह असू शकतात. भारतीय जनता पक्षामध्ये जसं की आपण म्हणतो की सॉफ्ट हिंदुत्व काही जणांना वाटतं, काही जणांना वाटतं की हार्ड हिंदुत्व असायला पाहिजे. म्हणजे वाजपेयी आणि अडवाणी जसे दोन प्रवाह होते काँग्रेसमध्ये, किंवा वाजपेयी नाही येत आता, अडवाणी अजून आपल्या हयात आहेत अजून, परंतु हे दोन मुख्य प्रवाह होते. तसे प्रत्येक पक्षामध्ये दोन प्रवाह असतात. आणि ही विचारांची लढाई असते. आणि विचारांच्या या लढाईमुळे पक्ष जिवंत राहत असतो, पक्षामध्ये चैतन्य निर्माण होत असतं. तर ही लढाई चालू होती काँग्रेसमध्ये. तरुण तुर्कांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसमध्ये हे जे उजव्या किंवा भांडवलदारांच्या बाजूचे विचार मांडणारे जे लोक आहेत, म्हणजे कोण? निजलिंगप्पा, सका पाटील, अतुल्य घोष, पटनाईक, ही जी सगळी मंडळी होती, मोरारजी देसाई, हे भांडवलदारांच्या बाजूचे आहे. आणि त्यामुळे त्यांना आपण विरोध केला पाहिजे. आता निजलिंगप्पा तर असं म्हणाले होते की आपण खाजगी उद्योगांनाच प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण खाजगी उद्योगच आपल्याला वाचू शकतात, सरकारी उद्योग आपल्याला वाचू शकत नाही. बँकांचं राष्ट्रीयकरण करावं असं इंदिरा गांधींचं मत होतं. आणि या तरुण तुर्कांचा तो आग्रह होता. मी जे म्हटलं ना तरुण तुर्क, पुन्हा नावं सांगतो, कृष्णकांत, चंद्रशेखर, मोहन धारिया, चंद्रजित यादव, शशीभूषण, हे जे तरुण यंग टर्क्स होते त्यांचा हा आग्रह होता. आता यांना यंग टर्क्स किंवा तरुण तुर्क का म्हणतात? तर तुर्कस्तानमध्ये पुरोगामी आणि आधुनिक विचाराचे जे युवक होते, ज्यांनी तुर्कस्तानमधल्या लोकशाही राजकारणाची चौकट बदलली. तुर्कस्तान हा कट्टरवादी लोकांचा देश म्हणून ओळखला जात होता. तिथे नवीन विचाराची जेव्हा पायाभरणी झाली, तेव्हा नव्या विचारांनी, आधुनिक विचारांचंच तिथे राज्य असावं, लोकशाही, आधुनिक मूल्य असावी, पुरोगामी मूल्य असावी, धर्मांधता नसावी, या विचारातून ज्या लोकांनी राजकारणाची पुनर्मांडणी केली ते तरुण तुर्क म्हणून ओळखले जाऊ लागले. मग हे प्रत्येक देशामध्ये असतं. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये मजूर पक्ष होता. तो अनेक वर्ष सत्तेवर नव्हता, पण त्यावेळी मजूर पक्षाने एकदम नवा विचार मांडला. आणि नवा विचार, आपलं जुने जे मजूर पक्षाचं धोरण होतं, जे अगदी कठोर अशा प्रकारचं डावं धोरण होतं, ते थोडंसं बदल, काळाला सुसंगत अशा प्रकारचं धोरण स्वीकारलं. कारण 1979-80 पासून मार्गारेट थॅचर यांची सत्ता होती, अमेरिकेमध्ये रेगन यांची सत्ता होती.
ते उजव्या भांडवलदारी विचारांचे नेते होते. जगामध्ये अशी लाट सुरू झाली होती की आता हे भांडवल लागतं कुठल्याही उद्योगधंद्यांना, बाजारपेठ लागते, तेव्हा त्याला जर प्रोत्साहन दिलं पाहिजे, केवळ सरकारीकरणावरती भर देऊ नये, अशा प्रकारचे विचार मांडले जात होते. त्यामुळे मजूर पक्षांनी सुद्धा आपले विचार बदलले. पक्षामध्ये मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी नवे विचार स्वीकारल्यानंतर मजूर पक्षाने ते विचार घेऊन लोकांपुढे गेला आणि त्यांना विजय मिळाला आणि त्यांची सत्ता आहे. चिलीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे नवे विचार मांडले गेले. हेच विचार जे आहेत ते आपण राजकारणाच्या परिघाबाहेर गेलो, म्हणजे राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण समाजकारणाच्या परिघात आलो, तर जेव्हा तरुण तुर्क इथे हे विचार मांडत होते तेव्हा 1960चा उत्तरार्ध आणि 70चा प्रारंभ, यावेळी फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली. त्या आंदोलनापासून युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तरुणांनी बंडखोरी केली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, नाटक असेल, चित्रपट असेल, संगीत असेल, साहित्य असेल, राजकारण, समाजकारण, सगळ्या क्षेत्रामध्ये बंडखोरी केली. आणि तरुण पिढीची जी संपूर्ण चळवळ ती लोकांपर्यंत गेली. आपल्याकडे दलित पॅन्थर आली, लिटल मॅगॅझिनची चळवळ आली, आपल्याकडे अनियतकालिकांची चळवळ आली, की प्रस्थापित जी चौकट होती, समाज व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, सांस्कृतिक व्यवस्था असेल, त्या चौकटीला हादरे देण्याचं काम हे तरुणांनी केलं. आणि म्हणून तरुणांच्या या विचाराचं स्वागत केलं पाहिजे. चंद्रशेखर काय विचार मांडत होतं तेव्हा? ते असं म्हणत होते की संस्थानिकांचे तनखे रद्द करा, तुम्ही कोळसा खाणींचं राष्ट्रीयकरण करा, सरकारी उद्योगांवरती भर द्या तुम्ही, कारण ते गाभ्याचे उद्योग आहेत, मूलभूत क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा, तुम्ही कामगारांचे हक्क जपा, तुम्ही संपत्ती जी विषमता वाढलेली आहे तेव्हा संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये या दृष्टिकोनातून तुम्ही धोरण आखा. असा एक 10 कलमी कार्यक्रमच चंद्रशेखरांनी तयार केला. मग ज्या पद्धतीने 1967 मध्ये जो मी तुम्हाला सांगितलं की अनेक ठिकाणी विरोधी पक्षांची सरकार आली आणि काँग्रेसचा ठिकठिकाणी पराभव व्हायला लागला, तेव्हा काँग्रेसच्या धोरणांना जबाबदार धरत तरुण तुर्कांनी सांगितलं की आपण धोरणं बदलली पाहिजे. आणि म्हणून निजलिंगप्पा यांच्या विरुद्ध ठराव सुद्धा, म्हणजे अध्यक्षांच्या विरुद्धचा ठराव हा हैदराबादच्या, मला वाटतं हैदराबादलाच अधिवेशन झालं होतं, तिथे मांडण्यात आला. तरुण तुर्कांच्या मार्फत तो मांडण्यात आला. म्हणजे बंडखोरी केली थेटपण. बँक राष्ट्रीयकरण करा या मागणीच्या मुळे शेवटी इतका संघर्ष झाला की मोरारजी देसाईंना अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. संस्थानिकांचे तनखे इंदिरा गांधींनी रद्द केले. त्यावेळी असा सांगण्यात येत होतं की बघा, हे एवढे राजे वल्लभभाई पटेल यांनी संस्थानं विलीन करून घेतली तेव्हा हे आपल्या देशात यायला तयार झाले, तर त्यांची तनखे चालू राहू देत ना, कशाला त्यांची चालू ठेवायची आपण. परंतु या श्रीमंत शाहीला कशासाठी पोसायचं अशा भूमिकेतनं तरुण तुर्कांनी हल्ला चढवला. कारण ही लोकशाही, ही राजेशाही नाहीये, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि म्हणून ते तनखे रद्द करण्यात आले. या प्रकारच्या ज्या भूमिका होत्या त्या तरुण तुर्कांनी घेतल्या. आणि म्हणून त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरती इंदिरा गांधींनी आणि अन्य जे नेते होते त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरती काँग्रेसमधली जी बडी झेंड होती, अनेक वर्ष जे गदे आडून बसलेले ते काँग्रेसमधले बडे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला. केव्हा संघर्ष केला? ते 69 मध्ये या संघर्षाचं टोक गाठलं गेलं. 66 साली पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी, ज्यांना गोंगी गुडिया म्हटलं जात होतं, ज्यांना काहीही येत नाही असं म्हटलं होतं, तसं राहुल गांधींच्याबद्दल सातत्याने त्यांच्याबद्दल अशा प्रकारची टीका केली जाते. त्या इंदिरा गांधींनी आपली ताकद 69 साली दाखवून दिली. काँग्रेस फुटली, बंगलोरला अधिवेशन झालं, तिथे मतभेद उघड झाले. त्यावेळी तरुण तुर्क इंदिरा गांधींच्या मागे उभे राहिले. त्यानंतर इंदिरा गांधींनी निवडणूक गरिबी हटावच्या कार्यक्रमावरती जिंकली. बंगलोर अधिवेशनात मी याचा उल्लेख केला. त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी जो काही ठराव मांडले, जी काही त्यामधल्या मांडणी होती, त्या मांडणीचा सगळा आधार जो होता तो तरुण तुर्कांनी, म्हणजे चंद्रशेखर यांनी जे एक टिपण तयार केलं होतं. त्यानंतर दिल्लीमध्ये अधिवेशन झालं.
त्या दिल्लीमध्ये अधिवेशनामध्ये सुद्धा हे सिंडिकेट काँग्रेस, इंडिकेट काँग्रेस हे मतभेद लोकांपुढे आले. काँग्रेसमध्ये 69 साली फूट पडली, परंतु त्या फुटीनंतर पक्षातले सगळे जास्तीत जास्त लोक आहेत ते इंदिरा गांधींच्या मागे उभे राहिले आणि गरिबी हटाओ हा कार्यक्रम जाहीर करू, ज्याचा पुरोगामी लोकांचा आग्रह होता की असा कार्यक्रम काँग्रेसमधले पुरोगामी, अंतर्गत पुरोगामी म्हणजे तरुण तुर्क असतील, बाकीचे डावे लोक, एकूण पुरोगामी लोक काँग्रेसमधले, त्यांचा आग्रह होता आणि गरिबी हटाओचा कार्यक्रम जाहीर केला. बांगलादेशच्या युद्धामध्ये इंदिरा गांधींनी कमाल करून दाखवली आणि मग इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला कोणीही चॅलेंज करू शकले. आता हे सगळं तरुण तुर्कांनी आपल्या वैचारिक भूमिका टोकदारपणे मांडून हे साध्य केलं. हे कशामुळे साध्य झालं? तर हे सगळे जे लोक होते सगळ्यांचा अभ्यास, काही विचारसरणी होती, काही जणांची समाजवादी विचारसरणी होती, काही जणांची कम्युनिस्ट विचारसरणी होती, काही जण काँग्रेसमधले होते, पण काही म्हणजे विचारांच्या माध्यमातून ते मतभेद व्यक्त होते. काँग्रेसमध्ये आणखीन एक गट होते, जिंजर ग्रुप होता, एक गट होता, नेहरू फोरम होता, सोशलिस्ट फोरम. या सगळ्यामधनं कार्यक्रमांचा आग्रह धरला जात होता. कोणी समाजवादी कार्यक्रमाचा आग्रह धरत होता, कोणी उजव्या, कोणी डाव्या कार्यक्रमाचा आग्रह धरत होता, पण चर्चा होत होती. ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते, वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसची शिबिरं व्हायची, अभ्यास शिबिरं व्हायची, कार्यकर्त्यांची शिबिरं व्हायची, महाबळेश्वरला ठिकठिकाणी शिबिरं व्हायची. कार्यकर्ते तयार केले जायचे, कार्यकर्त्यांची वैचारिक मानसिकता तयार केली जायची. आता हे समाजवादी पक्षात होत होतं, हे कम्युनिस्टांमध्ये होत होतं आणि होतच. त्यामुळे आपण बघा की आणीबाणीच्या वेळी, आणीबाणी इंदिरा गांधी जाहीर केल्यानंतर त्याच्या विरुद्ध जनता पक्ष तयार झाला आणि तो तयार होताना त्यामध्ये समाजवादी पक्ष, जनसंघ हे सगळे वेगवेगळे गट होते. ते सगळे संसदीय राजकारणात आले. आता आपले महाराष्ट्रात कुमार सप्तर्षी युवक क्रांती दलाचे संस्थापक ते आमदार झाले. अनेक जण म्हणजे पन्नाला सुराला समाजवादी हे महाराष्ट्राच्या जनता पक्षाच्या उभारणीमध्ये, त्याच्या राजकारणामध्ये पुढे होते, तुरुंगात येथे जाऊन आलेले हे सगळे लोक होते तेव्हा. पण याच्या बाहेर अनेक जण त्याच्यानंतर म्हणजे जनता पक्षाची जेव्हा अखेर झाली, फाटाफूट सरकार गेलं, त्यानंतर अनेक जण जे समाजवादी विचारांचे किंवा डाव्या विचारांचे, पुरोगामी विचारांचे लोक होते ते कुठे गेले? अनेकांनी सामाजिक काम सुरू केलं. शेतमजुरांचे प्रश्न हाती घेतले, कोणी पाण्याचा प्रश्न हाती घेतला, जलसंधारणाचा प्रश्न हाती घेतला, कोणी पाझर तलाव खणायला घेतले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणी स्त्रियांचे प्रश्न हातात घेतले, सामाजिक संस्था उभ्या केल्या, त्यांनी संघटना उभ्या केल्या, मजुरांचे शेतकऱ्यांचे लढे उभे केले. महाराष्ट्रात आपण हे ठिकठिकाणी बघतो की कार्यकर्ते जे आहेत हे डाव्या समाजवादी कम्युनिस्ट विचारांचे कार्यकर्ते महाराष्ट्रात प्रचंड त्यांनी काम केलं आणि ते राजकारणाबाहेर गेले. त्यांचा एक प्रकारे भ्रमनिराश झाला, पण ते निराश झाले नाहीत. त्यांना राजकीय प्रक्रिया माहिती होती आणि आहे. ते सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला लुटून दिला आणि काही जणांनी एनजीओज उभ्या केल्या. पुढच्या टप्प्यामध्ये 1990 नंतर एनजीओचं पेव सुरू झालं, पेव फुटलं. पण तरी सुद्धा एनजीओ स्थापन करणाऱ्यांपैकी सुद्धा अनेक जण असे होते की ज्यांनी समाजामध्ये निरपेक्षपणे लोकांची सेवा करून काम उभं केलं. तेव्हा ही वैचारिक भूमिका त्यांची होती. आता इंदिरा गांधींचा उल्लेख झालाय तर एक तुम्हाला मी सांगतो की इंदिरा गांधींच्या मागे त्यावेळी कोण उभे होता, जो गट होता त्यांचा, त्यामध्ये काँग्रेसमधलेच इंदिरा गांधींच्या समर्थनार्थ त्यांच्या बाजूने कोण उभे राहिले. मग त्यापैकी जगजीवन राम होते. आपल्याला माहिती लोकशाहीवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि ते जनता पक्षातही आले. जनता पक्षाच्या वेळी सुद्धा त्यांचं पंतप्रधान पदासाठी नाव होतं, घेतलं जात होतं. स्वर्णसिंग, फखरुद्दीन अली अहमद, सी सुब्रमण्यम, उमाशंकर दीक्षित, दिनेश सिंग, शंकरदयाळ शर्मा, बळीराम भगत, यशवंतराव चव्हाण, द्वारकाप्रसाद मिश्र जे मध्य प्रदेशचे चाणक्य म्हणून ओळखले जातात आणि ज्यांच्याशी मतभेद विजयाराजे शिंदे यांचा झाला आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.
ते द्वारका प्रसाद मिश्रा ज्यांनी माझा अपमान केला असं विजयराजेंनी कुठेतरी नमूद केलं होतं, ते द्वारका प्रसाद मिश्रा, कमलापती त्रिपाठी, हेमवती नंदन बहुगुणा, हे सगळे तेव्हा इंदिरा गांधींच्या भोवती उभे आहेत. आणि इंदिरा गांधींचं नेतृत्व कसाला उतरलं, यशस्वी झालं. आणि जे मुखंड, जे बडी धेंड होती काँग्रेसमधली, ती पूर्ण त्यांचा सफाया झाला, ती दिसेनाशी झाली. पण या सगळ्या संघर्षाला वैचारिक किनार होती. आजचा जो संघर्ष आहे, मला सांगायचं की तेव्हा तरुण तुर्क जे होते त्यांनी पक्षामधल्या बड्या धेंडांशी, जे म्हातारे अर्क होते पक्षामधले, त्यांच्याशी लढाई केली. पण ती तात्विक लढाई होती, वैचारिक लढाई होती, हे आपण लक्षात घ्या. आत्ताची लढाई आहे ती पदांसाठी आहे, प्रतिष्ठेसाठी आहे, पैशासाठी आहे, सत्ता पदांसाठी आहे. त्याला दुसरं काही त्याबाबत म्हणता येणार नाही. अशोक गेहलोत यांचा संताप का झालाय बघा. अशोक गेहलोत म्हणाले की सचिन पायलट हे नालायक आहेत, हे निकम्मे आहेत आणि ते बरेच दिवस भाजपशी त्यांची वाटाघाटी सुरू होत्या, असा त्यांनी आरोप केला. हे मला माहिती होतं. राज्यसभेची जी निवडणूक झाली त्यावेळी म्हणूनच मी आपल्या आमदारांना, म्हणजे काँग्रेसच्याच आमदारांना स्वतंत्रपणे एका रिसॉर्टवर ठेवलं. तेव्हा माझ्या विरुद्ध बातम्या अशा आणण्यात आल्या की मी सचिन पायलट गटाला बदनाम करण्यासाठी, म्हणजे ते भाजपशी छुपा त्यांचा समझोता आहे, कदाचित आपल्याच पक्षाच्या उमेदवार ते पाडतील, अशी अफवा मी उठवलेली आहे, अशी माझ्यावर टीका झाली. पण ते खरं ठरलं असं ते म्हणाले. आता निकम्मा, नालायक हे शब्दप्रयोग त्यांनी केले ते मला बिलकुल मान्य नाही. गेहलोत यांना जर निकम्मा आणि नालायक जर वाटत असतील हा माणूस, तर त्याला त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून का घेतलं? त्यांनी विरोध करायला पाहिजे होता. त्यांनी विरोध केल्याचं कुठे प्रसिद्ध झालं नव्हतं. आपल्याच एका सहकार्याला अशा प्रकारे म्हणणं हे माझ्या मते हे चूक आहे. ते असं म्हणू शकतात की ते स्वार्थी आहेत, ते कपटी आहेत, अशा हे शब्द आहेत ना आपल्याकडे, पण ते असं म्हणाले. पण त्यामधनं त्यांचा जो द्वेष आहे, त्यांचा राग आहे, क्षोभ आहे, तो प्रकट झाला. हे झालं अशोक गेहलोत. आता मी आपल्याला सांगतो की केंद्रामध्ये काँग्रेसमध्ये त्यापैकी अनेक जण काँग्रेस कार्यकारिणीच्या ज्याच्या निवडणुका झाल्या तिथे जागा अडवून बसले. अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे असतील, अहमद पटेल, मोतीलाल वोरा, गुलाम नबी आझाद, अशा अनेक नेते जे आहेत ते वर्षोनुवर्ष CWC असेल किंवा आणखीन काही पदं जी असतील त्यांच्याकडे, ते काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या केंद्रामध्ये त्यांना मोठं स्थान आहे. मग राजीव गांधींच्या पासून काही जण जवळ, काही जण इंदिरा गांधींच्या वेळेत, काही जण सोनिया गांधींच्या निकटवर्ती म्हणून हे वर्षोनुवर्ष तिथे आहे. आणि ते ज्याला आपण म्हणतो की दरबारी राजकारण किंवा कानाला लागायचं आपल्या पक्षाध्यक्षाच्या किंवा पक्षातल्या बड्या नेत्याच्या, इंदिरा गांधींच्या वेळेस अशा प्रकारची चौकडी होती. त्यावरती विशेषतः आणीबाणीत होती टीका, अशा प्रकारची टीका झाली होती. इंदिरा गांधींच्या भोवती होती चौकडी. राजीव गांधींच्या भोवती सुद्धा त्याला तर संगणक गणंग असं म्हणायचे, कम्प्युटर बॉईज. अरुण सिंग असतील, अरुण नेहरू असतील, त्यापैकी अरुण नेहरू यांनी तर त्यांचा विश्वासघात केला. कितीतरी लोकांनी विश्वासघात केला. आता यापैकी हे जे काही सगळे दरबारी राजकारणामध्ये अतिशय पंडित आहेत, या लोकांबद्दल एक तुम्हाला काही गोष्टी सांगतो. 2005 साली रणदीप सुरजेवाला जे राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतात, काँग्रेससाठी पूर्णपणे त्यांनी वाहून घेतले. 2005 साली त्यांनी ओमप्रकाश चौटाला, हे देवीलाल यांचे चिरंजीव जे मुख्यमंत्री सुद्धा झाले हरियाणाचे, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगातही गेले, त्या देवीलाल यांच्या चिरंजीव चौटाला, आता चौटाला यांचे सुपुत्र जे आहेत ते कुठे आहेत? दुष्यंत सिंग चौटाला, ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नावाने शिमगा केला गेल्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, त्याच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाने इथला सरकार स्थापन करायला लागलं. ते आता उपमुख्यमंत्री आहेत दुष्यंत सिंग चौटाला. आणि त्यांची सुद्धा तक्रार आहे की मला काही हरियाणामध्ये मुख्यमंत्री मला फारसं विचारत नाहीत, अशी त्यांची तक्रार असल्याची बातमी आलेली आहे. तर
चौटारासारख्या व्यक्तीचा पराभव करणे, त्याचा पराभव करणे हे सुरजेवाला यांनी केल्यानंतर सोनिया गांधी यांनी स्पष्ट संकेत दिले की या पुढचं नेतृत्व हरियाणाचं काँग्रेसमधलं जे नेतृत्व आहे ते सुरजेवाला करते. परंतु थोड्या दिवसात असं झालं, मी आता ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण थोड्या दिवसात असं झालं की भूपेंद्र सिंग हुडा त्यांनी सांगितलं की हे चालणार नाही म्हणून. मग त्यांना मुख्यमंत्री करावं लागलं. हे कोणामुळे झालं आहे तर दिल्लीतले जे सोनिया गांधींच्या जे कानाला लागत होते त्यांनी सल्ला दिला की त्यांना मुख्यमंत्री करा. सुरजेवाला मागे पडले. आता काही दिवसांपूर्वी राज्यसभेवरती सुरजेवाला यांना घ्यावं, त्यांना तिकीट द्यावं असा राहुल गांधींचा आग्रह होता. पण हुडांचे चिरंजीव ते मागे लागले की मलाच तिकीट पाहिजे. दीपिंदर सिंग ते राहुल ब्रिगेडमध्येच, पण हुडा आणि त्यांचे चिरंजीव मागे लागले की आम्हाला तिकीट आहे, त्यांना तिकीट द्यायला. राहुल गांधीचं त्या बाबतीत चाललं नाही. आणखीन एक उदाहरण देतो. राजशेखर रेड्डी हे आंध्रामधले काँग्रेसचे मुख्यमंत्री होते जेव्हा आंध्राचं विभाजन व्हायचं. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन, खूप लढाई घेऊन त्यांनी काँग्रेसची सत्ता आणली आणि तिथे चांगल्या सीट्स मिळाल्यामुळे जसे आंध्रामध्ये सत्ता मिळाली, केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ शकली. त्यांचं अपघाती निधन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना बाजूला करण्यामध्ये जगनमोहन रेड्डी, काँग्रेसमधले हे दिल्लीमधले लोक कारणीभूत ठरले. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्यांना सांभाळणं काँग्रेसचं शक्य नव्हतं झालं. काँग्रेसचे स्वतःच्या पायावर धोंडा पडला. अजून एक उदाहरण आहे. उत्तराखंड आपल्याला माहिती की वाजपेयींच्या काळामध्ये 3 राज्य झाली, त्यापैकी एक उत्तराखंड. त्या उत्तराखंडमध्ये हरीश रावत हे लोकप्रिय नेते, काँग्रेस संख्या आमदारांचा पाठिंबा असा असताना सुद्धा दिल्लीमधल्या काही बड्या धेंडांच्या सल्ल्यावरून विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हे विजय बहुगुणा हे हेमावती नंदन बहुगुणांचे चिरंजीव आणि त्यांच्या काही सारखं फार काही टिकलं नाही. पुन्हा रावत यांनाच मुख्यमंत्रीपदी आणावं लागलं. आता विजय बहुगुणा हे भाजपच्या वाटेवर, त्यांचे मला वाटतं त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी ते भाजपच्या मध्येच आहे, नेता आहे, काही त्यांना पदही त्यांच्याकडे आहे. मग यांची निष्ठा, आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी काय केलं, काय दिवे लावले त्यांनी, कशासाठी विजय बहुगुणांना तुम्ही मुख्यमंत्री केलं. यासारख्या सातत्याने चुका या काँग्रेसकडनं झाल्या. काँग्रेसच्या या बड्या धंडांनी या गोष्टी केल्या. हे जे बडे नेते आहेत, गुलाम नबी आझाद घ्या, तुम्ही अंबिका सोनी घ्या, मल्लिकार्जुन खरगे घ्या, अनेक ठिकाणी यापैकी अनेक इतर नेत्यांचा उल्लेख मी आत्ता केला नाही, पण असे नेते आहेत की ज्यांना प्रभारी म्हणून नेमले. त्यांनी असे काय दिवे लावलेले आहेत. त्या बड्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची कामगिरी केली नाही. काही जण ते निवडणुकीला उभेच राहिले कित्येक वर्ष. काँग्रेस CWCची सुद्धा निवडणूक झाली नाही आणि तरी सुद्धा ते ज्येष्ठ नेते, ते दिग्गज नेते, ते अनुभवी नेते म्हणून त्यांचा आदर करायचा. त्यांनी काही ते सल्ला द्यायचा, चुकीचा सल्ला द्यायचा आणि काँग्रेस शिष्टीने ते ऐकून निर्णय घ्यायचा, त्याप्रमाणे धोंडा पाडून घ्यायचा स्वतःच्या पायावर. हेच होत आले. आता या म्हाताऱ्या अर्कांना बाजूला करण्याची वेळ आली. बाजूला म्हणजे पूर्णपणे बाजूला केलं. नकोत ते आता नेते. नव्या लोकांना संधी द्या तुम्ही. मोतीलाल व्होरा म्हणजे आता घरी बसावं, अध्यात्म वाचावं, काय जे त्यांना आवड असेल ते करावं. त्यांची निष्ठा काँग्रेसपाशी आहे, पण निष्ठा आहे म्हणून आता त्यांचं वय झाले, केव्हाच वय झालेलं आहे त्यांचं. आता हे मोहन प्रकाश नावाचे एक नेते, मूळ समाजवादी विचाराचे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन संपूर्ण बट्ट्याबोळ काँग्रेसची वाट लावण्याचं काम त्यांनी केलं. मल्लिकार्जुन खरगे आता कित्येक दिवस सरकार स्थापनेच्या वेळी होते, आता कुठे आले ते. अनेकांची तिकीटं कापण्याचं काम केलं, चांगल्या लोकांची महाराष्ट्रामध्ये. या म्हाताऱ्या अर्कांना आता मल्लिकार्जुन खरगे यांना पद राज्यसभा दिली. वय काय 77 वय. अरे आता घरी बसवा नाही यांना. तरुण लोकांना संधी कधी मिळणार. आणि मुख्य म्हणजे मी म्हणतो की तरुण म्हणजे ज्यांची नावं घेतली राहुल ब्रिगेडमध्ये ते नाही,
सर्वसामान्य काँग्रेससाठी काम करणारा जो तरुण आहे, घाम गाळणारा तरुण आहे, कितीतरी लोकांची नावं घेता येतील, म्हणजे पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, ठिकठिकाणी आहेत. या लोकांना तुम्ही संधी द्या ना, नवीन लोकांना तुम्ही आणा, नवं रक्त आणा काँग्रेसमध्ये. तरुण तुर्कांनी 1969 नंतर जी कामगिरी केली काँग्रेसमध्ये, काँग्रेसचा चेहरा बदलण्याचं काम केलं. नेहरू तरुण होते तेव्हा काँग्रेसला त्यांनी आंतरराष्ट्रीय विचार दिला. नवं औद्योगिक धोरण कसं असावं, आर्थिक धोरण कसं असावं, समाजवाद म्हणजे काय, हे सगळं त्यांनी काँग्रेसमध्ये आणलं नेहरूंनी. त्यांच्याबरोबर त्यावेळी तरुण लोक होते. तर तरुण लोकच बदल घडू शकतात. तरुण म्हणजे विचारांनी तरुण. मी केवळ हा वयाचा विचार करत नाही. आता राहुल गांधी तरुण म्हणता म्हणता राहुल गांधी 50शीला आले. आता राहुल गांधींना सुद्धा काय असा विचार करायला लागले की तरुण आणि वयस्कर नेते याच्यातलं संतुलन साधलं जाईल. मी असं म्हणत नाही की 60 झाले की लगेच त्यांना घरी बसवा, असं नाही. पण एका टप्प्यानंतर वयाच्या तुम्ही नवीन विचार काही करू शकत नसाल, संघटनेला काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकत नसाल आणि केवळ चुकीचे सल्ले, बदसल्ले देणं, काड्या करणं एवढंच काम करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही काही न केलेलं बरं. त्यांना घरी बसवा या म्हाताऱ्या अर्कांना. तरुण तुर्कांच्या हातात तुम्ही काँग्रेस द्या. आणि जे तरुण तुर्क म्हणजे कोण असतील आजच्या काळातले, तर जे काही नवा विचार करू शकतात, नवा अजेंडा देऊ शकतात, नवा कार्यक्रम देऊ शकतात, लोकांमध्ये जे मिसळतात असे तरुण. केवळ घराणेशाहीमधले तरुण नाही, केवळ श्रीमंती वातावरणामध्ये राहिलेले नाही, केवळ मीडिया साहेबी नाहीत. अशोक गेहलोत ज्याप्रमाणे म्हणाले की केवळ इंग्लिश बोलणं आणि दिसायला चांगलं असणं असे नाही, जे घाम गाळतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, अशा लोकांना तुम्ही काँग्रेसमध्ये स्थान द्या. म्हणून काँग्रेसला जर कात टाकायची असेल, काँग्रेसमध्ये बदल घडवायचा असेल, क्रांतिकारक बदल, तर तरुण तुर्कांना तुम्ही आता हाताशी धरा. आणि म्हाताऱ्या अर्कांनी जे बिनकामाचे आहे, सगळे म्हातारे नाही, सगळे सिनियर्स नाही, जे बिनकामाचे आहेत, जे काही कॉन्ट्रीब्यूट करत नसतील, त्यांना तुम्ही आता घरी बसवा. हीच वेळ आलेली आहे. तरच काँग्रेस बदलेल आणि देशात एक समर्थ विरोधी पक्ष म्हणून तो उदयास येईल. आणि त्याच्यानंतर सत्तेवर येणं न येणं हे त्याच्या प्रयत्नांवरती अवलंबून असेल. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.